शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत बदल करावा, अन्यथा शिक्षक संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे। ऑनलाईन बदली धोरणामुळे शिक्षक वर्ग बेचैन झालाय। उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतानाही शिक्षकांना या ऑनलाईन प्रक्रियेसाठी जावं लागतंय। ऑनलाईन बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे। पूर्वीचीच बदली प्रक्रिया शासनाने राबवावी, नसता शिक्षक वर्ग रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिक्षक समितीचे अध्यक्ष दिलीप ढाकणे यांनी दिला आहे। पूर्वी असलेल्या समुपदेशनाची बदली प्रक्रिया राहू द्यावी अशी मागणी या संघटनेने केली आहे। यावेळी केंद्र प्रमुख शिवाजी साळवे, अशोक बनकर, राजेंद्र मुळे, गंगाधर साठे, सुनील डोळे आदींची उपस्थिती होती। 15 मे 2015चा शासन GR हा सर्व घटकांसाठी एक चांगल्या उत्तम प्रकारचा होता आणि त्यानुसार बदली प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडायची। समुपदेशन पद्धतीने बदली होत असताना LCD समोर सर्व शिक्षकांना आपले रिक्त पद वगैरे किंवा सेवाज्येष्ठता ही समजायची आणि त्यातून सर्वांच्या विचारातून ते शिक्षक आपल्याला पसंतीची शाळा घ्यायचे। यावेळेस संपूर्ण बदली प्रक्रिया ही कॅम्प्युटराइज पद्धतीने होणार आहेत आणि यामध्ये जिल्हाभरातील शिक्षकांची ज्येष्ठता वगैरे इतर शिक्षकांना समजणार नाहीत। त्यामुळे यामध्ये प्रचंड अनियमितता होऊन प्रचंड गैरव्यवहार होणार आहेत आणि केवळ शिक्षकाचं आर्थिक शोषण करण्यासाठी हा GR काढला की काय अशी शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून हा वाढता गैरप्रकारामुळे पूर्ण राज्यातील जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोषाची लाट आहेत आणि म्हणून शासनाने जर कधी हे धोरण मागे घेतलं नाही तर निश्चितपर्यंत राज्यातील सर्व शिक्षक या शासनाच्या विरोधामध्ये गेल्याशिवाय राहणार। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात आज सकाळपासूनच लगबग सुरू होती। फायलींचे गठ्ठे बांधण्याचं काम सुरू होतं। हे गठ्ठे कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये भरण्याचं काम सुरू होतं। गठ्ठे बांधण्यात मग्न असलेले कर्मचारी काहीच बोलण्यास तयार नव्हते। पाहता पाहता 2 ट्रक भरून फायलींचे गठ्ठे कार्यालयाबाहेर पाठवण्यात आले। फाईल कुठे पाठवल्या जात आहेत याची उत्सुकता अनेकांना होती, पण त्याविषयी कोणीच काहीच बोलण्यास तयार नव्हतं। कृषी विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनीही काहीही बोलण्यास नकार दिला। या फाईल कशाच्या आहेत? त्यात काही महत्त्वाची कागदपत्र आहेत का? महत्त्वाचा ऐवज गहाळ तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न फायलींच्या हलवाहलवीमुळे निर्माण झाले आहेत।